लाडकी बहीण योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेवरती टीकेचा सूर बघायला मिळाला। निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षांकडून होणाऱ्या घोषणांवर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांना मोफत धान्य आणि पैसा दिल्यानं काम करावं वाटत नाही। देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा, अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्षांवर ताशेरे ओढले। यावर डीपीडीसीमध्ये कोणतीही कपात केलेली नाही, तसंच गरजूंसाठीच ही योजना असल्याचं शिवसेनेनं सांगितलंय। काही गोष्टी अशा आहेत की माझी लाडकी बहीण योजना ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली योजना आहे। त्याच्यामुळं मी मागच्या वेळी 2 जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, यावेळी देखील एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। जोपर्यंत डीपीसीमध्ये कट लागलेला कुठं दिसत नाही तोपर्यंत आपण असं मानू शकत नाही की कुठं त्याचा परिणाम झाला आहे। उलट मला असं वाटतं की मागच्या वेळी महाराष्ट्रामध्ये जे 16,000 कोटी रुपये डीपीसीला वाटप करण्यात आले होते ते यावेळी अजितदादांच्या नेतृत्वाखाली 20,000 कोटी होणार आहे। याचा अर्थ कुठेही कपात होते असं वाटत नाही। त्याबद्दल तुमचं मत? गरजू लोकांकरताच ही योजना आहे। गरजू लोकां त्याचा फायदा घेत आहेत। काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जर काही गोष्टी घडल्या असतील तर ती रद्दही करतोय ना आम्ही। त्यांचं ज्यांनी 4 व्हीलर आहे त्यांनी फॉर्म भरला लाडकी बहीण योजनाचा, आम्ही म्हणतोय का की तो त्यांना पण द्या? आम्ही म्हणतोय त्याच्यावरती कारवाई करा।